using combination formula, we calculate NCR is equal to n factorial divided by n minus r factorial into r factorial. That is, n value is 6 and r value is 4. Therefore, 6c4 is equal to 6 factorial divided by n minus r, that is 6 minus 4, 2 factorial, and r factorial, that is 4 factorial. Then 6 factorial answer is 6 into 5 into 4 into up to 1 terms multiplication, and 2 factorial answer is 2 into 1, and 4 factorial answer is 4 into 3 into 2 into 1. So we can calculate this answer, and just last answer is 3 into 5 is equal to 15. 4 into 1 and 4 into 1 terms, upper and lower terms are cancelled, and 2 ones are 2, 2 threes are 6. Therefore 3 into 5 is remaining. Therefore last answer is 3 into 5 is equal to 15. Therefore total number of ways for distributing these 4 objects in 3 boxes are 15. Total number of ways we are calculating using combination formula. Then next, suppose one such distribution 2 in first box, 2 objects in first box, 2 objects in second box, and none objects in third box. असं कन्सिडर करा की पहिल्या बॉक्समध्ये फर्स्ट अँड सेकंड ऑब्जेक्ट तुम्ही ठेवला ए बॉक्समध्ये, बी बॉक्समध्ये जर थर्ड नंबरचा आणि 4 नंबरचा ऑब्जेक्ट ठेवला असेल, आणि सी बॉक्समध्ये काहीही ऑब्जेक्ट ठेवलेलं नसेल, एम्प्टी असेल, म्हणजे नन इन द थर्ड बॉक्स अशी अरेंजमेंट असेल, तर मग टोटल नंबर ऑफ वेज किती येतील? सो द टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ 4 ऑब्जेक्ट्स इन 3 बॉक्सेस वेन द ऑर्डर इनसाइड द बॉक्स इज मॅटर्स, म्हणजे जी काही बॉक्सच्या आत ठेवलेल्या ऑब्जेक्टची ऑर्डर आहे ती जर मॅटर करत असेल, की तुम्हाला जी ऑर्डर आहे ऑब्जेक्टची 1 2 3 4 त्याप्रमाणे जर अरेंज करायचे असेल ऑब्जेक्ट्स, तर त्यानुसार तुमचे टोटल नंबर ऑफ वेज किती येतील, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी युजिंग कॉम्बिनेशन फॉर्म्युला टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट जे आहेत ते 4 आहेत, म्हणून 4 फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय कॉम्बिनेशन ऑफ 4 + 3 - 1, 4, दॅट इज C of 6, 4. That is, this combination of 6, 4 answer is 15. Therefore 4 factorial multiply by 15. 4 factorial answer is 4 into 3 into 2 into 1 multiply by 15. So when we calculate this calculation, then we get the answer last is 360. Let us now look at general situation. Let us assume that objects are identical and only number of objects in each box are matters. म्हणजे ऑब्जेक्ट्स हे काय आहेत, सगळे आयडेंटिकल आहेत, सेम आहेत, एकाच प्रकारचे आहेत. आपण मगाच्या फर्स्ट कंडिशनमध्ये सपोज केलं होतं की ऑब्जेक्ट्स काय आहेत, इनडिस्टिंग्विशेबल आहेत, म्हणजे सेम नाही आहेत. आणि आता आपण सपोज करतो की ऑब्जेक्ट्स काय आहेत, सगळे आयडेंटिकल आहेत, सेम एकाच प्रकारचे आहेत, आणि ओनली नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन ईच बॉक्स हे मॅटर करतात. आणि दुसरी कंडिशन अशी दिली आहे, फॉर एक्झाम्पल, की जे काही तुमच्या प्रत्येक बॉक्समध्ये किती नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत ही कंडिशन फक्त मॅटर करते. मग अशा वेळेला नंबर ऑफ वेज फॉर डिस्ट्रीब्युटिंग के ऑब्जेक्ट्स इन एन बॉक्सेस इज फॉर्म्युला येईल कॉम्बिनेशन ऑफ n + k - 1, k. Let us fix one arrangement and apply all the possible permutations of r objects, that is r factorial different arrangements. Therefore total arrangements is equal to r factorial multiply by this given formula combination of n + k - 1, k. That is, the given answer is n into n + 1 up to n + k - 1. This combination term we can write as n into n + 1 up to n + k - 1. Thus, the total number of ways to choose some subset of m objects and distribute the objects into n boxes in such a way that the order is the same box is matters are. मग तुमचं रिकरन्स रिलेशन इक्वेशन जे आहे त्याच्यावरून आपण फंक्शन जर जनरेट केलं तर ते काय येईल, कॉम्बिनेशन ऑफ m, 0 प्लस समेशन k इज इक्वल टू 1 अप टू m ऑब्जेक्टसाठी अप टू m व्हॅल्यूज n into n + 1 up to n + k - 1 इंटू कॉम्बिनेशन ऑफ m, k. m ऑब्जेक्टसाठी m घेतलं आहे आणि त्याच्यामधले k तुम्हाला हे करायचे आहेत, ऑब्जेक्ट्स अरेंज k बॉक्सेसमध्ये अरेंज करायचे आहेत, म्हणून k व्हॅल्यू घेतली आहे. मग यालाच तुम्ही C of m, 0 याचं जर तुम्ही आन्सर काढलं तर MC0 म्हणजेच m फॅक्टोरियल डिवाइड बाय m - 0 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल, म्हणजेच तुमचा आन्सर येईल या फर्स्ट टर्मचा आन्सर येईल m फॅक्टोरियल. त्यानंतर समेशन n into n + 1 अप टू कॉम्बिनेशन ऑफ m, k. या टर्मला तुम्ही समेशनच्या फॉर्मॅटमध्ये 1/m फॅक्टोरियल प्लस समेशन k इज इक्वल टू 1
अप टू m टर्म हे जे आहे तसंच लिहून घेतलं आहे. फक्त यालाच तुम्ही युजिंग बायनॉमियल थेरम 1/m-k फॅक्टोरियल इंटू k फॅक्टोरियल इंटू n इंटू m+1 अप टू n+k-1 कॉम्बिनेशन ऑफ mk हा जो फॉर्म्युला आहे तो इथे वापरला आहे. कॉम्बिनेशन ऑफ mkचा म्हणजेच कॉम्बिनेशन फॉर्म्युला NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइड बाय n-r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल हा फॉर्म्युला वापरला तर हे तुम्हाला आन्सर येईल 1/n-k फॅक्टोरियल इंटू k फॅक्टोरियल. आणि ही जी टर्म आहे n इंटू n+1 अप टू n+k-1 ही अशीच लिहून घेतली आहे. हिअर वी मे टेक n टू बी फिक्स्ड and consider this sequence in m alone. Therefore, the corresponding exponential generating function for the sequence is हेच इक्वेशन जर याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू ही फिक्स ठेवली तर काय येईल समेशन m इज इक्वल टू 0 अप टू इन्फायनाइट टर्म्स. हे जी काय आतली टर्म आहे तशीच राहील 1/m फॅक्टोरियल असंच राहील. फक्त हे जे समेशन आहे ते फक्त बाहेर जाईल आणि m फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि इथे रेस टू पॉवर इंटू झेड रेस टू पॉवर m म्हणजे झेडच्या पॉवरमध्ये आपण सिक्वेन्स हा लिहिलेला आहे. कारण एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शनची डेफिनेशन जर तुम्ही यूज केली तर इंटू झेड रेस टू पॉवर जे काही नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील आता इथे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत m म्हणून झेड रेस टू पॉवर m केलेलं आहे. विच इन टर्न इज अ प्रोडक्ट ऑफ द सिरीज. आता याचं जर तुम्ही प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर पहिली जी कन्सेप्ट होती 1/m फॅक्टोरियल समेशन इंटू झेड रेस टू पॉवर m ह्याचं मल्टिप्लिकेशन झेड रेस टू पॉवर m पर्यंत केलं. ही फर्स्ट टर्म जी आहे त्याचं मल्टिप्लिकेशन झेड रेस टू पॉवर m अँड ही जी दुसरी टर्म आहे ती वेगळी लिहिली 1+ जी आहे ती ही दुसरी टर्म लिहून घेतली. आणि युजिंग O2 फॉर्म्युला जो O2 फॉर्म्युला आपण मल्टिप्लिकेशनचा बघितला होता ह्याच्या तो फॉर्म्युला यूज करून जर तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन केलं तर या दोन्ही टर्ममध्ये फर्स्ट सिरीज इक्वल्स टू e रेस टू पॉवर x बाय डेफिनेशन while the second series equal to 1 - z raised to power -n. म्हणजे या फर्स्ट सिरीजचा आन्सर जे आहे ते युजिंग डेफिनेशन ऑफ एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शन या सिरीजला आपण e रेस टू पॉवर z असं लिहू शकतो आणि या सिरीजला आपण 1 - z रेस टू पॉवर -n युजिंग बायनॉमियल थेरम आणि O2 फॉर्म्युला आपण हे असं 1 - z रेस टू पॉवर -n या सेकंड सिरीजला लिहू शकतो. म्हणजे बाय बायनॉमियल थेरम वी हॅव ऑब्टेन्ड द असोसिएटेड एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शन as we have claimed. Find the number of bijections on a set of n elements for n value is greater than is equal to 1. In first unit we know the number of bijections for the set of n elements. Recurrence relation equation is bn is equal to n into bn minus 1 for n value is greater than is equal to 1 and initial condition b1 is equal to 1. So we don't know the value of b0, we will ignore this term. The exponential generating function that is b of z for the bn bijection term series is given by b of z is equal to b1/1 factorial into z raised to power 1 plus b2/2 factorial into z raised to power 2 plus b3/3 factorial into z raised to power 3 up to r term साठी br/r factorial into z raised to power r up to infinite terms means n terms. Then we can write this equation using generating function b of z is equal to summation n is equal to 1 up to infinite terms साठी n is equal to 1 up to infinity bn divided by n factorial n terms आहे त्यामुळे bn divided by 1 factorial 2 factorial up to n terms साठी n factorial शेवटी आणि z raised to power 1 z raised to power 2 म्हणजे n टर्म साठी z raised to power n येईल. Using generating function this expression we can write as this like that. Then in n is equal to 1 when we put the value of n is equal to 1 then z raised to power 1 we can get z in the next term then plus sign n is equal to 1 we get then next term is n is equal to 2 therefore n is equal to 2 up to infinity n bn minus 1 divided by n factorial into z raised to power n. We can get this term using the definition of bn. Bn is equal to n into bn minus 1. So at the place of bn we can write just n into bn minus 1 using this bn definition formula. Then z plus as it is in that term we get z
write as z, then summation n is equal to 2 up to infinite terms bn minus 1 n factorial into z raised to power n. n minus 1 मध्ये जो z आहे तो आपण बाहेर काढला, त्यामुळे इथे फक्त bn राहील आणि bn अपॉन n फॅक्टोरियल z रेज टू पॉवर n राहील. आता bn अपॉन n फॅक्टोरियल z रेज टू पॉवर n यालाच आपण काय लिहू शकतो, b ऑफ z जनरेटिंग फंक्शन, एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शन. म्हणजेच z प्लस z तसंच राहील आणि या टर्मच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, b ऑफ z. सॉल्विंग फॉर b ऑफ z, जर तुम्ही b ऑफ z कॅल्क्युलेट केलं युजिंग बायनॉमियल थेरम, b ऑफ झेडचा आन्सर येईल b ऑफ z इज इक्वल टू z अपॉन 1 मायनस z. यालाच तुम्ही b ऑफ झेडलाच काय लिहू शकता, जे मी इथं सांगितलं होतं, समेशन n इज इक्वल टू 1 अप टू इन्फानाइट टर्म z रेज टू पॉवर n. युजिंग बायनॉमियल थेरम आपण b ऑफ z या एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शनला n इज इक्वल टू 1 अप टू इन्फिनिटी z रेज टू पॉवर n लिहू शकतो. बाय कंपेरिंग द कोएफिशिएंट ऑफ z रेज टू पॉवर n वी गेट फ्रॉम द लास्ट इक्वेलिटी bn इज इक्वल टू n. जर आपण याच्यामध्ये हे जे इक्वेशन्स आलेले आहेत, हे दोन इक्वेशनमध्ये जर आपण z रेज टू पॉवर nचा कोएफिशिएंट जे आहेत ते जर कंपेअर केले तर तो आपल्याला आन्सर मिळेल b रेज टू n इज इक्वल टू n. हे जर तुम्ही कोएफिशिएंट कंपेअर केले त्या दोन्ही इक्वेशनचे तर तुम्हाला bn इज इक्वल टू n हे लास्ट इक्वल इक्वेशन मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, find the sum of the series summation k is equal to 0 up to infinite terms k plus 1 square upon k factorial is equal to 1 square upon 0 factorial plus 2 square upon 1 factorial up to n plus 1 square upon n factorial for the infinite terms using exponential generating function. या ज्या काही सिरीज दिल्या त्याची सम तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे युजिंग एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शन. मग ह्याचं सम कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काही गिवन फंक्शन दिलं आहे आपण युजिंग एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शन आपण फॉर्म्युला डेफिनेशनमध्ये बघितला होता, याच टर्मला तुम्ही ई रेज टू झेड असंही लिहू शकताय. मग याच्याऐवजी तुम्ही काय लिहिलं, ई रेज टू झेड म्हणजे एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शन ई रेज टू झेड इज इक्वल टू समेशन एन इज इक्वल टू 0 अप टू इन्फानाइट टर्म झेड रेज टू पॉवर एन अपॉन एन फॅक्टोरियल. आता हे जे गिवन इक्वेशन आहे एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शनचं, या टर्मला दोन्ही साईडला मल्टिप्लाय बाय झेड करायचं आहे, बोथ साईड. लेफ्ट साइडला सुद्धा मल्टिप्लाय बाय झेड अँड राईट साइड बाय मल्टिप्लाय बाय झेड. सो झेड इंटू ई रेज टू पॉवर झेड, नेक्स्ट इक्वेशन इज इक्वल टू एन इज इक्वल टू 0 अप टू इन्फिनिट झेड रेज टू पॉवर एन इंटू झेड रेज टू पॉवर 1 मीन्स n plus 1 that is z raised to power n plus 1 divided by n factorial. This equation when differentiated once, when we differentiated this given equation we get the answer using O3 formula 1 plus z. When we differentiate this left hand side we get 1 plus z into e raised to power z is equal to summation n is equal to 0 up to infinity n plus 1 term given in multiplication term n plus 1 into z raised to power n divided by n factorial as it is. Then this equation when differentiated once gives this term. Then since we have already got 1 n plus 1 term in the numerator we see that n plus 1 term. We are probably on the right track. We repeat the first two steps until the multiply each side of the last equation by z and the differentiate we get. So we repeat this process. Firstly we differentiate again this equation and then we calculate next equation by multiplying the z. Then we get next equation is 1 plus 3z plus z square into e raised to power z is equal to summation n is equal to 0 up to infinity n plus 1 square into z raised to power n upon n factorial. The rest of the job is easy. In that last equation we just put the value z is equal to 1. 1 plus 3 into 1 answer is 3. 1 square is 1, therefore 1 plus 3 plus 1 that is answer is 5. 5 into e raised to power 1 that is e, that is left hand side answer is 5e is equal to summation of n is equal to 0 up to infinite terms n plus 1 square as it is z raised to power 0 that is 1, answer is 1. So z raised to power n we do not write in this term and divide by n factorial as it is. So therefore the required sum of the given series is 5e.